सद्गुरु परिमावली मातोश्री मैयानं प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आहे आणि आपला जो चिंतनाचा विषय आहे तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे सतत वर्तमानात राहता आलं पाहिजे. आपण भूतकाळात घडलेल्या घटना बऱ्याचशा ज्या मनाविरुद्ध घडलेल्या असतात, कुठे भांडण तंटायच्या असतात, कुठे राग क्रोधाच्या असतात, त्यात जास्त अडकत असतो. म्हणजे पुढचं पाऊल आपण ज्याला पुढे आपलं पाऊल जेव्हा पुढे टाकतो आणि त्याच पावलाला जर आपण मागे खेचलं तर काय होईल? पडतो आपण. तसंच आपलं पाऊल जर वर्तमानात आहे ते आपण भूतकाळात ढकलतो. मनाचं पाऊल म्हणतो हे. आणि भूतकाळात ढकलल्यामुळे काय होतं? पडतो. म्हणजे आपल्याकडे असलेलं सामंजस्य, आपल्याकडे असलेला संयम, आपल्याकडे असलेलं शहाणपण नसतं असं नाही, असतं प्रत्येकाकडे, कमी जास्त प्रमाणात असेल, पण त्याचं प्रगटीकरण जेव्हा व्हायला हवं तेव्हा होत नाही. जे सामंजस्य आहे की संयम आहे की शहाणपण आहे, ज्या वेळेला व्हायला पाहिजे त्याच वेळेला व्हायला हवं. पण बरीच लोक वर्तमानात आहोत हेच विसरतात. खरं म्हणजे आपलं प्रत्येक क्षण जो आहे आत्ता 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 असं जे आपण म्हणतो ना, तो वर्तमान आहे. पण त्या वर्तमानात जितका आपल्याकडे चांगला विचार असेल, चांगल्या भावना असतील, सद्भावना असतील, तर आपण आनंदात असतो. खरं सांगायचं, आनंद राहायला खूप काही मोठं करावं लागतं असं नाही. वृत्ती आपली ही आनंदमय असणं हे आनंद राहण्याचं सर्वात मोठे गुरुकिल्ली आहे. आपली मनोवृत्ती आनंदमय असली पाहिजे. आपण आनंदात आहोत ही सतत नुसती जरी तो भाव धरला तरी आपण आनंदात असतो. म्हणून चला सारे आपण आनंदात जीवन जगूया असं म्हणताना आपली मनोवृत्ती आनंदमय असली पाहिजे. आणि ही मनोवृत्ती आनंदमय राहण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार करा. त्यासाठी जे आपण कर्म करतो तिथे संपूर्ण लक्ष देऊन कर्म करता आलं पाहिजे. सोपी गोष्ट आहे खरी, पण आपण ते कर्म करत असताना आपल्या मनामध्ये अनेक विचार, मागचे पुढचे सगळे असतं, किंवा निर्णय भावनेतून आपण ते पाहतो, करण्याचा प्रयत्न करतो. ते कर्म व्यवस्थित होत नाही. कोणतंही छोट्यातलं छोटं कर्म कोणतंही असं नका समजू की कर्म म्हणजे काहीतरी मोठं करायचं आहे. चालताना सुद्धा व्यवस्थित रस्त्यावर लक्ष ठेवून चालायला लागलात तरी ते कर्मच आहे. साधं चालतोय आपण, व्यवस्थित चालण्याकडे लक्ष आहे तुमचं, तुमची पाऊलं पडतायत, समोरचा रस्ता व्यवस्थित आहे आणि त्याप्रमाणे शांतपणे तिथून जर चालत असाल तरी तिथे तुम्ही वर्तमानात राहता. कर्माकडे जितकं आपण लक्ष ठेवून कर्म करायला लागतो त्यामुळे इतर दुसरे कोणते अनिष्ट किंवा वाईट विचार येत नाहीत. तर त्या कर्माकडेच आपलं सगळं संपूर्ण लक्ष, त्यामुळे कर्म सुंदर होतं एका बाजूने. आणि कर्म जितकं चांगलं होतं तितका आनंद मिळतो, समाधान मिळतं. आपल्याकडनं जर एखाद्याचं भलं झालं चुकून माकून का मुद्दाम, आणि त्या माणसाचं त्याबद्दल भलं झाल्यानंतर आनंद आपल्याला होतो, तिथे शांत आनंद येतो खरा. म्हणून आनंदमय वृत्तीने लक्षपूर्वक कर्म करणं
ही गोष्ट आपल्याला जमली पाहिजे. आणि हे कर्म अगदी छोट्यात छोटं असलं तरी ते लक्षपूर्वक केलं तर आपण वर्तमानात राहतो. वर्तमानात राहण्याची सगळ्यात सोपा मार्ग आहे, जे कर्म करू ते लक्षपूर्वक करायचं. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायचं, आपला कर्तव्य धर्म काय ह्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कर्तव्य धर्म एकच नसतो, अनेक गोष्टी असतात कर्तव्य धर्मामध्ये. समजा विद्यार्थ्याला विचार तुझा कर्तव्य धर्म काय, विद्यार्थी जो आता मुलं शिकायला जातात त्यांना आपण सांगतो तुझा अभ्यास करणं कर्तव्य धर्म आहे. पण तेवढाच आहे का? नाही. आई वडिलांप्रती आदर व्यक्त करणं हाही तुझा कर्तव्य धर्म आहे. आई वडील आपल्यासाठी काय करतात, आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय याची जाणीवच जेव्हा मुलांना नसते तेव्हा त्यांना तो कर्तव्य धर्म पाळताच येत नाही. खरं सांगायचं तर आई वडिलांनी आपल्या लहानपणापासून आपल्याला एवढं मोठं केलं आणि आता आपण मोठं झाल्यानंतर आपल्याला मोठी अक्कल आली असं वाटतं मुलांना. आमच्यासाठी काय केलं आई वडिलांनी असं विचारतात. अशी विचारणारी मुलं आहेत, काय केलं तू? जन्माला घातलं म्हणजे काय तुम्ही काय उपकार केले नाहीत आमच्यावर असे म्हणणारे लोक आहेत. पण ते एक सर्वात मोठं पाप आपण तयार करतो आहोत हेच त्या मुलांना कळत नाही. जी मुलं अशी वागत असतील ही आई वडिलांची सेवा करणं असा जो भागच आजच्या जगात संपला आहे, कोणालाच माहित नाही आपण आई वडिलांच्या. पण आहेत थोड्या, नाही असंही म्हणता येत नाही. जगामध्ये अशाहीच खूप चांगल्या गोष्टी आहेत की जे आई वडिलांची सेवा हीच परमेश्वरी सेवा म्हणणारी लोक आहेत. आणि आई वडिलांच्या सेवेतून त्यांचं भलं तर होतच, पण त्या सत्कर्मातून त्यांचं मन स्वच्छ होतं. लक्षात ठेवा. म्हणून कर्तव्य धर्म कुठे नाही. लहान मुलांना अभ्यास करणं हा एक कर्तव्य धर्म आहे, पण आईचं ऐकणं हेही कर्तव्य धर्म आहे. वडिलांनी सांगितलेलं ऐकलं. आई वडील का आपले शत्रू नाही आहेत. आई वडील आपल्या हिताचंच सांगणार ही भावना जर मुलाकडे असेल ते ऐकतं. म्हणून कर्तव्य धर्म म्हणताना प्रत्येक व्यक्तीला अनेक अंगाने कर्तव्य असतं, असं एकाच अंगाने असतं समजू नका. की नुसता अभ्यास केला नाही, त्या मुलांनी खेळलं पण पाहिजे. पण किती खेळलं पाहिजे हे त्याला कळलं तर ते शहाणपण. खेळायला हवं, पण 3 तास 4 तास खेळतच बसतोय, बाकीचं काहीच करत नाही. तर का आपल्या जीवनाचं सगळं जे लहान मुलांच्या हे सांगतो मोठ्यांना तेच आहे. मोठ्यांना तरी कुठे कळतंय आपलं कर्तव्य धर्म काय. मोठ्यांना आपल्या मुलांना चांगलं वळण लावून हा सुद्धा त्यांचा कर्तव्य धर्म आहे. चांगले संस्कार आपल्या मुलांना व्हावेत हा त्यांचा कर्तव्य धर्म आहे. बघा लक्षात घ्या, चांगले संस्कार व्हायला पाहिजेत, मुलांचं चांगलं भलं झालं पाहिजे. आणि त्यासाठी थोडासा धाक देणं, धाकातही ठेवावं लागतं. असं नाही मुलांना सगळं लाड केले की ते चांगले वागतात. उलट लाड करून मुलं बिघडतात. प्रेम करा पण लाड करू नका. लक्षात ठेवा, मुलांवर आपलं प्रेम असतंच, पण ज्या लाडापायी मुलं त्यांना अयोग्य वळण लागतं तर तिथे आनंद कसा राहणार. लक्षात घ्या, मुलं ही ज्यावेळेला आपण म्हणतो कुटुंब आहे, त्या कुटुंबातले मुलं म्हणजे दागिना आहे. चांगली मुलं निपजली तो दागिना, म्हणजे बहुमूल्य गोष्ट. दागिना म्हणजे काय सोनं नुसतं हिशोब करू नका. बहुमूल्य, एक किमतीवर महत्वाची गोष्ट आपल्याकडे. आणि ती म्हणजे मुलं आपली सुसंस्कारित होणं हे आई वडिलांचं किंवा मोठ्या माणसांचं कर्तव्य आहे. त्यांना कर्तव्य धर्मात कसं राहायचं, कसं ठेवायचं हे आई वडिलांनी आपल्या वागणुकीतून मुलांना शिकवायचं असतं, नुसतं सांगायचं नसतं. आई वडिलांकडे संयम नसेल, सहनशीलता नसेल, किंवा आई वडील आपल्या आई वडिलांना त्यांच्या आई वडिलांना उलट बोलताना ही मुलं जर बघत असतील तर ते काय संस्कार देणार त्यांना. समजलं ना. बऱ्याच लोकांची तक्रार असते, आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही, लहानपणी आम्हाला खूप त्रास दिला, आई वडिलांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही, अशी म्हणणारी खूप मुलं आहेत.
पण एक लक्षात ठेवायचं, आई वडिलांनी आपल्यासाठी खूप केलेलं असतं, जरी ते कळत नसलं तरी आपल्याला आई वडिलांसाठी खूप केलं पाहिजे ही भावना जर त्या मुलांकडे असतील तर ती मुलं, त्यांचं मन स्वच्छ असतं आणि त्या मुलांचं खूप खूप भलं होतं. हे शास्त्र आहे. श्रावण बाळांपासून सगळी गोष्ट सांगितली जाते. श्रावण बाळ कशा आई वडिलांना आपल्या घेऊन जात होते, अंध असताना सुद्धा. त्यावेळेला काही जाण्याचा मार्ग नव्हता, तर मोठी कवाड तयार करून दोन्ही टोपल्यांमध्ये आई वडिलांना बसून श्रावण बाळ त्यांना तीर्थयात्रेला नेण्याचा प्रयत्न करत होते की आई वडिलांना आनंद होईल. पण जी मुलं आई वडिलांना आनंद देतात ते सहज आनंदात राहायला लागतात. लक्षात ठेवा. हट्ट करणं, आग्रह धरणं, भांडणं, वेडावाकडं बोलणं हा काही त्यांचा कर्तव्य धर्म नाही. हे कर्तव्य धर्मापासून ते लांब जातात. आपण मोठे झाल्यानंतर आपल्या आईने असं वागलं तसं वागलं ह्या तक्रारी करण्यापेक्षा, आपल्या वडिलांनी असं वागलं तसं वागलं असं तक्रार करण्यापेक्षा, किंवा आणखीन कोणी घरातल्या माणसाने असं वागलं, तुम्ही असे वागताय, तुम्ही तसे वागताय. अरे भूतकाळ आहे तो, भूतकाळात अडकू नको. भूतकाळात अडकायला लागलं तर भूत होशील, दुसरं काय होणार? जिवंतपणे भूत, दुःखी होशील. भूत म्हणजे काय? ज्याच्या आशा आकांक्षा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण होत नाही, त्या तडपणारा जीव म्हणजे भूत, असं सर्वसाधारण कल्पना आहे. भूताची कल्पना जी आहे, तसं भूत आहे नाही या गोष्टी आपल्याला अडकायचं नाही. एकदा महाराजांनी एकाने प्रश्न विचारला, महाराज भूत आहे का हो खरं? महाराजांना विचार, तुला काय वाटतं? मला वाटतं थोडं भूत असावं. हा आहे, तुला वाटतं तर आहे. दुसऱ्याने पण प्रश्न विचारला, काय हो महाराज भूत आहे का? तुला काय वाटतं? मला नाही वाटत असेल. मग नाही आहे. म्हणजे असणं आणि नसणं हे आपल्या कल्पनेवर आहे सगळ्या. इथे अडकायचंच नाही. पण सांगायचा मुद्दा काय, आपल्या विचार, आज आपलं कर्तव्य काय हे प्रत्येक व्यक्तीला समजलं तर ती व्यक्तीही सुखी होते, ते कुटुंबही सुखी होतं आणि सर्वच काय आनंदाने राहतं. आणि ह्यासाठी आपल्याला लोक आपल्यासाठी काय काय करता आहेत ह्याची जाणीव व्हायला पाहिजे. लक्षात, कृतज्ञता. आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं ह्याची जर जाणीव, मनापासून विचार करा. आई वडिलांनी आपल्याला खूप काही चांगल्या केलेल्या गोष्टी, पण आपण ज्या गोष्टी आपल्याला आवडल्या नाहीत त्या इतक्या लक्षात ठेवलेल्या असतात की त्याच्यातून आपल्याला वाटतं काहीच नाही केलं आई वडिलांनी. तुम्ही एवढे मोठे झालेले आहात, मोठ्या माणसाने विचार करा, आपण एवढे मोठे झालो आहोत, त्यासाठी आई वडिलांनी खूप काही त्याग केलेला असतो. त्यांचं ते देणं आपल्याला कळत नाही आणि ते न कळल्यामुळे कृतज्ञपणा आपल्याकडे येतो बऱ्याच वेळेला. असं सांगितलं जातं, लहानपणी आई किंवा वडील मुलाला हाताला धरून समाजामध्ये आणतात, सगळ्या गोष्टी शिकवतात, निर्णय गोष्टीचं मार्गदर्शन करत असतात. मग अशी वेळ येते की आई वडील जेव्हा वार्धक्याला येतात मग ते लहान होतात, लहान मुलासारखे. त्या मुलाने हाताने धरून त्यांना नेलं पाहिजे, की मुलीने मुलाने कोणी. तिथे देणं घेणं हा जो प्रकार आहे कृतज्ञतेतून, देणं घेणं व्यवहारातून नाही म्हणत, कृतज्ञतेतून जी देणी घेणी आहे म्हणजे कर्म होणं, आणि त्या कर्मामध्ये आनंद असतो. बघा, कोणत्याही व्यक्तीला जर तुम्ही आदरपूर्ण त्याला नमस्कार केला की आदरपूर्ण त्याच्याशी बोलला तर ती व्यक्ती तुमचाही आदर करायला लागते. पण जी व्यक्ती दुसऱ्याने काय चुका केल्यात हे सांगून सांगून त्याचं मन दुखवत असतील तर त्या व्यक्तीचं मन दुखेलच, पण ह्याचंही मन खूप काही आनंदात राहिलं असंही नसतं. उलट त्यालाही ते टेन्शनच येतं. शेवटी त्याचंही मन उद्विग्न होऊन जातं. म्हणून सहज लक्षात ठेवा, जो वर्तमान आहे तिथे आपल्याला आनंदात राहायचंय, समाधानाने राहायचंय. नको नको असलेल्या चिंता, नको नको असलेलं अनिष्ट चिंतन ह्याच्याने आपलं मन किंवा मनोवृत्ती दुःखी होते. आणि ते दुःखी मनोवृत्ती असल्यामुळे आपण आनंदात राहू शकत नाही. आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्याला परिणाम होतच असतो सतत. तुम्ही जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये एक फेरफटका मारा, मन आनंदित नाही राहत, कारण तिकडची सगळी दुखणे बघून मन उद्विग्न होतं, उदास होतं. कारण
त्यांचं दुखणं बिकणं कणणं आणखीन काही त्रास पाहिला मन उद्विग्न होतं, उदास होतं. मग अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे? मनापासून त्यांचं भलं व्हावं, भलं व्हावं, भलं व्हावं हाच विचार असला. बाकी मन उदास करून काय उपयोग आहे? उदासीनता मनात जर असेल तर आपल्याला समाधानाने जीवन जगता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून सतत समाधानाने जीवन जगायचंय, तृप्त होऊन जीवन जगायचंय. परमेश्वराने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे आणि परमेश्वर कृपेने आपल्याला भरपूर काही मिळत आहे आणि म्हणून तिथे कृतज्ञतेने नमस्कार करता आला पाहिजे. म्हणून आई वडील म्हणा, काका मामा म्हणा, काही बरेच लोकांनी आपल्याला खूप खूप मदत केलेली असते, पण त्याची जाणीव आपल्याला नसते आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही की ह्या लोकांनी आपल्यावर उपकार केलेत. म्हणून कळत नकळत अनेक लोकांचे उपकार आपल्याला असतात. इथे आपलं लक्ष पाहिजे, किती किती माणसांनी काय काय केलं आपल्यासाठी. इथे जर तुम्ही लक्ष लागायला लागाल तर तिथे कृतज्ञता व्यक्त होतं आणि ते कृतज्ञतेतून आपलं मन स्वच्छ होतं. की मनात जो अहंकार आहे, मनात जे विकार आहेत ते स्वच्छ होणं फार महत्वाचं. त्यासाठी कृतज्ञतेने लोकांचे आपल्यावर फार उपकार आहेत. अनेक लोक, आई वडीलच मी फक्त उदाहरण दिलं, पण अनेक लोकांचे उपकार असतात आणि ज्या ज्या लोकांनी आपले उपकार केले त्यांचं जरी आठवण आला तरी मन कृतज्ञतेने जर भरून जात असेल आपलं मन स्वच्छ होतं, तिथं मन नम्र होतं, शांत होतं किंवा समाधानी होतं. माणसाला दुःख का, त्याचे आग्रह भरपूर असतात. मनासारखे हे पाहिजे, मनासारखं ते झालं पाहिजे, मनासारखं हे झालं पाहिजे, आणि त्या आग्रह आणि त्यातून असलेली तक्रारी आणि तक्रारीतून झालेली भांडणं, याच्यातून कोणी सुखी होत नाही. जर हे जीवनाचं गणित आपल्याला व्यवस्थित कळलं तर आपलं कर्तव्य धर्म काय ज्याचा त्याने विचार करायला पाहिजे. माझा कर्तव्य धर्म काय? फक्त एकच नाही, अनेक अंगाने कर्तव्य धर्म असतं. सर्वांचे आपण कसे संबंध ठेवायचे, समाजामध्ये आपला लोकांना कसा उपयोग झाला पाहिजे आणि तो जर उपयोग होत असेल तर अधिक आपल्याला आनंद झाला पाहिजे. फक्त आपण आपल्यापुरती पाहू, तसेच बसून राहू तर त्याच्यानं काही होत नाही. मन विकसित झालं पाहिजे, मन स्वच्छ झालं पाहिजे. मनापासून सर्वांना मदत करावीशी वाटली पाहिजे. आपल्याला जेव्हा सर्वांना मदत करावीशी मनापासून वाटतं आणि तिथे आपण मदत करतो मनपूर्वक तर तिथे समाधान असतं. समाधान ज्या आपण म्हणतो ही आंतरिक भाव आहे, अंतर मनातून प्रगट झालेला भाव आहे समाधानी वृत्ती. तिथे काही हवंही नसतं काही नकोही नसतं, अशी जी वृत्ती त्याला म्हणतो आपण समाधानी वृत्ती. समाधान असलं पाहिजे. जिथे समध्यान होतं तिथे समाधान असतं. समत्वाचं ध्यान की इथे सर्व ठिकाणी आपल्याला आसक्ती नको किंवा दुरासक्ती नको अशी आपल्याकडे भावना असली की हवंच नाही म्हणता अगदी आपला श्वास कोंडल्यासारखं होतं असं काही नसतं आणि नको तर नकोच असंही नसतं. आपल्याला सुवर्ण मध्य कसा धरता आला हे ते कळलं पाहिजे. जेवढं आपल्याला चालायला जमतं तेवढं चाललं पाहिजे. जमत आहे पण खरोखर खूप त्रास होत असेल तर आपल्याला रिक्षा घ्यावा का गाडी घेऊन पुढे जायला पाहिजे असंही असतं. म्हणजे असंच करायचं आणि तसंच करायचं असा भाग तिथे नाही. प्रत्येकाला जर आनंदाने जीवन जगायचं असेल तर कोणत्याच गोष्टीचा आग्रह असता कामा नये. समोरच्या व्यक्तीबद्दल निराधार व्यक्त जर आपण करत असू तेही असता कामा नये. प्रत्येकाचा आदर असला पाहिजे. आई वडिलांबद्दल आदर खूपच असला पाहिजे, कारण जिथून जन्म झाला, जिथून आपल्या जीवनाची सुरुवात झाली तिथे आदर जर नसेल तर आपल्यासारखे कृतज्ञ आपणच. दुसरं कोण नाही इतकं कृतज्ञ होऊ शकत. कळलं ना? रावण अहंकारी होता पण आई वडिलांचा अनादर कधीच करत नव्हता. लक्षात घ्या, पूर्वीच्या सगळ्या ज्या गोष्टी आपण जर पाहतो तिथे सर्व मोठ्यांचा आदर करणं, गुरूंचा आदर करणं,
मोठ्या भावाचा आदर करणं, ह्या सगळ्या रामायण महाभारतातल्या गोष्टी पाहायला लागल्या तर कसं चाललेलं ते पाहता येतं. तिथे ते संस्कार आपल्या मनावर असे व्हायला पाहिजेत की तिथे मनापासून सर्वांचं भलं व्हावं ही आंतरिक भावना प्रकट झाली पाहिजे, आतून ती व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी मनापासून प्रयत्नही केले पाहिजेत. नुसतं भावना त्याला चूप बसलं तर नाही, कृती पण आली पाहिजे. आणि जेव्हा ही कृती माणसाकडे येते ना, ते मन शांत होतं, निवांत होतं, आनंद असतो. जी माणसं इतरांना मदत करण्यासाठी धडपडत असतात त्यांना काय मिळतं तर त्यांना समाधान मिळतं. एखाद्याचं भलं झालं त्यांच्या धावपळीतून, ते जे कृती करतील त्याच्यातून, कर्म करतील त्याच्यातून, माणसाला समाधान होतं, आनंद होतो. आणि म्हणून हा सगळ्या जीवनाचा जो गाभा आहे लक्षात ठेवायचा आहे. आपला कर्तव्य धर्म काय याचा ज्याचा त्याने मनापासून विचार केला पाहिजे. मनापासून प्रत्येक व्यक्तीला कर्तव्य धर्म, नाती सांभाळणं ही कर्तव्य धर्म आहे. सर्वांचा आदर करणं हा कर्तव्य धर्म. ज्यांना जिथे मदतीची गरज आहे तिथे मदत करता आली पाहिजे. मदत करणं मी काही खूप पैसे वाटले पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. निम्म्या अंगाने तिथे मदत आपण करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. आणि हे जेव्हा माणूस प्रत्येक जो आपल्या जवळ त्याला आनंद व्हावा की त्याचं जीवन समाधानी असावं ह्या भावनेतून आपण जेव्हा त्यांच्याशी संबंधित होतो तर आपल्याकडनं बोलणंही वेळाकडं होत नाही, उलट आपण संयमपूर्ण बोलतो. आणि संयमपूर्ण बोलल्यामुळे आपल्यालाच बरं वाटतं. लक्षात ठेवा, सद्गुण हे आपल्या मनाला जोपासणारं, म्हणजे मनाला समाधानात ठेवणारं जालिम औषध आहे. औषध म्हणू शकतो पण खरं औषधही नाही, जालिम उपाय आहे. इथे जेव्हा सद्गुण सतत आपल्याकडे प्रकट होत असतात त्या मनामध्ये एक आगळा वेगळा आनंद असतो. पण तिथे दुर्गुण निर्माण झाले तर तिथे मनात आनंद किंवा समाधान काही उरत नाही आणि तिथेच माणसं चुकतात. म्हणून मोठी झालेली माणसं मोठी झाली, वयाने 25 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, आणि त्यांना जर इतरांच्या बद्दल आपले जे संबंध आहे त्याबद्दल जर कृतज्ञतेची भावना नसेल, आदराची भावना नसेल, लोकांनी आपल्यासाठी काय काय केलंय ह्याची जाणीव नसेल तर त्यांचं जीवन पुढे कठीण होईल हे त्यांनी लक्षात ठेवा. कठीण, कष्टदायक होतं आणि त्याचे वाईट परिणाम त्यांच्याकडे येतात. कारण हा सगळा जीवनामध्ये क्रिया आणि प्रतिक्रिया नियम प्रत्येकाला वाटायला आलेला आहे. आपण क्रिया करताना विचार नाही केला, प्रतिक्रिया आल्यानंतर कशी आली म्हणून रडत बसतो. तर आपल्याच कर्माचं फळ काय आहे हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणोक्षणी माणसाने सावध राहिलं पाहिजे. सावध कुठे? आपल्या ठिकाणी कोणाचाही बद्दल अनिष्ट चिंतन येता कामा नये इथे सावध राहिलं पाहिजे. सर्वांच्या भल्याचं चिंतन राहिलं पाहिजे इथे सावध राहिलं. आणि ते सावध पूर्ण केलं पाहिजे. सर्वांचं भलं झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. त्याशिवाय मनामध्ये स्थिरता प्रकट होत नाही, शांतता प्रकट होत नाही. अवास्तव काहीतरी कल्पना करून काही माणसं आता व्हिज्युअलायझेशन वगैरे विचारतात की व्हिज्युअलायझेशन मध्ये असं केलं तर म्हटलं व्हिज्युअलायझेशन करा पण ओरबडू नका अंतर्मनाला. व्हिज्युअलायझेशन ज्या छोट्या छोट्या गोष्टींचं करता करता आपल्याला त्या दिशेने अंतर्मनाला वळवता येतं. पण तिथे निसर्ग नियमाचा आधार असला पाहिजे. मला आकाशात उडायचंय आणि मी रोज व्हिज्युअलायझेशन का आकाशात उडणार उडशील का? नाही उडशील, उडायला गेलं तर पडशील हे लक्षात. कारण तो नियम नाहीये तुझ्या. तू नुसते हात वर खाली केलं तर पक्षाचा पंख हलवतस केलास मग तू उडशील नाही, कारण तो नियम नाही तुझ्या देहासाठी. नियमानेच वागलं पाहिजे, नियमाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून इथे सावध राहिलं पाहिजे. आपण ह्या गोष्टीकडे सावध राहत नाही. म्हणून प्रत्येकाने पहिलाच विचार करायचा माझा कर्तव्य धर्म काय. सर्वांच्या आता आपण फक्त एकाच माणसाशी संबंधित नसतो, अनेक लोकांशी संबंधित असतो.
तेव्हा अनेक लोकांच्या संबंधित असताना आपले कर्तव्य धर्म त्या त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या वाट्याला आलेले असतात. आणि म्हणून कर्तव्य धर्माकडे ज्याचं लक्ष अधिक तो सावध अधिक, आणि तो जो सावध अधिक तो सुखी अधिक. अधिकाधिक सुखी होता आलं पाहिजे. नुसतं जरासं मी सुखी झालो असं नाही, अधिकाधिक सुखात राहता आलं पाहिजे, आनंदात राहता आलं पाहिजे. आणि ह्या भावनेतून जेव्हा माणूस जीवन जगायला लागतो तर तो सहज आनंद जगतो. म्हणजे स्वतःही आनंदाने जगावा आणि दुसऱ्यांनाही आनंदाने जगता येऊ द्यावं, किंवा आपण आनंदाने जगण्यासाठी मदत करावी आपल्या बाजूने. म्हणून जीवन जगणं पाहायला गेलं तर सोपं आहे, पण आपण अनेक गोष्टी इतकं कॉम्प्लिकेशन करून घेतो की गुंतागुंत. कॉम्प्लिकेशन म्हणजे गुंतागुंत. जसं धागा गुंतला की इकडून तिकडून कुठून गुंता होतो, सोडवायला तर गाठ लागते, तर ती गाठ न होता त्याचा हळूवारपणे धागा सोडवायला लागला की तो सरळ होतो. नाही होत असं नाही. तसंच जीवनाचं आहे. स्थिर मनाने हळूवारपणे आपण आपल्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणी कशा दूर होतील याचा उपाय शोधायचा असतो. रडत बसायचं नसतं. रडून माणूस कधी यशस्वी होऊ शकत नाही. जीवनामध्ये क्षणोक्षणी जेव्हा आपण आपलं कर्तव्य धर्म म्हणून सांभाळत असू, तर कर्म आपलं लक्षपूर्वक आपण करतो. आणि कर्म लक्षपूर्वक करायला लागलात की त्या कर्माचं चांगली फळं आपल्याला सहज प्राप्त होतात. हा नियम आहे. याच्यात काही मोठा जादू आहे की असं नाही आहे, पण श्रद्धा पाहिजे. जे जे आपण करू ते श्रद्धापूर्वक करता आलं. श्रद्धा काय? सत्कर्मावर श्रद्धा, निसर्ग नियमांवर श्रद्धा. कारण निसर्ग नियम आहेत, आपल्या शरीराला लागणारे जे नियम आहेत तेही आहेत, जाणीवेच्या संदर्भात असलेले नियम तेही आहेत. असा सगळा प्रकार जीवनाचा आहे, लक्षात ठेवा. मग मनोवृत्ती प्रसन्न ठेवणं. ज्ञानेश्वर मध्ये एक सुंदर अभंग आहे. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे ज्याचा जठरू तया शुद्धा तृषेचा अडधरू काहीच नाही. म्हणजे काय सांगितलं? जैसा अमृताचा, जसं अमृताचा झरा, निर्झरू म्हणजे झरा, जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे ज्याचं जठरू, ज्याच्या जठरामध्ये हा अमृत झरा जर प्रगट झाला तर काय होईल? जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे ज्याचा जठरू, जठर म्हणजे पोट. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे ज्याचा जठरू तया शुद्धा तृषेचा अडधरू काहीच नाही. त्याला भूक आणि ताण काहीच लागणार नाही. तो प्रसन्न तृप्त. जसं आपण व्यवस्थित छान जेवलं वगैरे काय होतं, तेवढ्या क्षणासाठी तृप्त असतो ना. तसं जर अमृत जर प्रसवायला लागलं, झरा प्रगट झाला, तर तहान आणि भूक, शुद्धा म्हणजे तहान, शुद्धा म्हणजे अन्न, आणि तृष्णा म्हणजे तहान, ह्या दोघांपासून आपण मुक्त होऊ शकतो. तैसे हृदय प्रसन्न होई तरी दुःख कैसे के राहे. जैसे म्हणजे जर तसं जर हृदय प्रसन्न असेल तर काय होईल? तिथे दुःख राहू शकत नाही, अडीअडचणी राहू शकत नाहीत, किंवा अडीअडचणी आल्या तरी त्याच्यापासून आपण सहजपणे कसा उपाय शोधतो ते पाहू शकतो. आणि म्हणून तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे केराय तेथे आपैसे बुद्धी राहे परमात्म रूपी. हे सर्वात महत्वाचं. म्हणजे हे होण्यासाठी आपली बुद्धी परमात्म्याशी एकरूप झाली पाहिजे, परमेश्वराशी एकरूप झाली पाहिजे. परमेश्वरामुळे जीवन चाललंय हा जो भाव आपल्याकडे जेव्हा असतो तर ती परमेश्वराची कृतज्ञता असते. परमेश्वरामुळे चाललंय हे आपण लक्षात, मी माझ्यामुळे माझ्या कर्तृत्वावर मोठा झालो असं काही बरेच लोकांना वाटतंच. तुझं कर्तृत्व कसलंच नसतं. आपला तो भास असतो, कल्पना असते. सगळं जीवन हे परमेश्वरामुळेच चाललेलं असतं, त्या शक्तीमुळेच चाललेलं असतं. पण परमेश्वर कळला तर कळतं ना. परमेश्वर म्हणजे नेमकं काय की प्रत्येक रूप हे परमेश्वराचंच रूप आहे. त्याच्यामुळेच सगळं, शरीराची निर्मिती काय, स्थिती काय, लय काय, हे सगळं त्या परमेश्वरी शक्तीचं कार्य आहे.
म्हणून परमेश्वरामुळे जीवन चाललेलं आहे हा बोध आपल्याला लक्षात ठेवायचा असतो. आणि तिथे नम्रता येते, तिथे कृतज्ञता येते. म्हणजे सद्भावना ज्या आपल्याला प्रकट व्हायला पाहिजे तिथे परमेश्वराबद्दल शरणागती असायला हवी. सतत शरणागत व्हायला, इथे शरणागती इथे सतत असेल की किती तुझं कार्य मोठं परमेश्वराशी. आता परमेश्वराला पाहता येत नाही, पहिलं लक्षात ठेवा. पण त्या अनंत स्वरूपामुळे हे सगळं ब्रह्मांड किती अनंत कोटी ब्रह्मांड, असं एकच ब्रह्मांड नाहीये. आणि हे एकच ब्रह्मांड आपल्याला जाणायला खूप कठीण आहे. थोडस पाहतो आपण, दुर्बिणीतून पाहिलं, इथून पाहिलं, तिथून पाहिलं. पण ते अनंत कोटी ब्रह्मांडाचा काय विचार केला? त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्या सगळ्या ब्रह्मांडाला सांभाळणारा जो आहे तो परमेश्वर. त्या परमेश्वराचं ते अनंत स्वरूपाचा बोध लक्षात घेऊन शरण जाणं म्हणजे आपणच आपल्यावर उपकार करणं आहे. आपलंच आपण सत्कर्म करणं म्हणजे आपणच आपल्यावर उपकार करणं आहे. लक्षात ठेवा. का? कारण त्याच्यानं आपलंच भलं होतं. लोकांचं भलं व्हावं ही सदिच्छा असावी, सद्भावना असावी. अंतःकरणापासून वाटलं पाहिजे, नाही प्रत्येकाचं भलंच झालं पाहिजे. प्रत्येका अंतःकरण उगीच मी लोकांचं भलं वाटतं म्हणजे माझं भलं होऊ द्या अशा भावनेतून म्हणायची काहीच गरज नाही. मनापासून म्हटलं पाहिजे की काय इथे मन स्वच्छ होतं, लोकांचं भलं व्हावं, लोकांचं भलं व्हावं हा जो विचार आपल्याकडे येत असतो त्याचा मनामधला विकार निर्माण होत नाही, विकार दूर पडतात. आणि जेव्हा हे विकार दूर पडतात तेव्हा मन स्वच्छ होतं. एकाने प्रश्न म्हणजे जर तुम्ही म्हणता सर्वांचं भलं, खरोखर सर्वांचं भलं होईल का? खरं उत्तर नाही भलं होणार सर्वांचं. प्रत्येकाचं भलं होण्यासाठी त्याचं कर्म तो काय करतो याच्यावर सगळं अवलंबून असतं. प्रत्येकाला आपल्या कर्मातून माणूस यशस्वी होतो किंवा अपयशी होतो. कर्म कसं करतोय, त्याचे विचार कसे आहेत, त्याचं आचरण कसं आहे, तो बोलतो कसा, हे सगळं कर्म आहे. त्याचा प्रत्येक कर्म करताना हेतू काय हे जर त्याला लक्षात, त्याच्यावर तो सुखी का दुःखी असतो. म्हणून प्रत्येकाचं सुख दुःख हे त्याच्या कर्माचं फळ आहे. आपण त्याच्यासाठी म्हटलं तू सुखी झाला पाहिजे, सुखी म्हणजे तुमच्यामुळे तो सुखी होतो असं नाही. ते त्याच्या कर्माचं फळ आहे. त्याचा कर्तव्य धरून त्याने सांभाळला पाहिजे, हे त्याने फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपण जेव्हा इतरांचं भलवा म्हणता सर्वात फायदा काय होता? आपलं मन स्वच्छ होतं, आपल्या मनामध्ये सद्भावना येतात आणि त्या सद्भावनेत आनंद असतो. दुर्भावनेत कधीच आनंद नसतो. दुर्भावनेतून एक वेळ पैसा मिळू शकेल, सोयी मिळू शकतील, पण समाधान मिळणार नाही. रावणाला सगळ्या सोयी होत्या, सगळं ऐश्वर्य होतं, पण समाधान पाहिजे ते नव्हतं. म्हणून तर सगळं गोंधळ निर्माण झाला जीवनात. कळलं ना? समाधान संतुष्टम सततम योगी हा जो बोध आहे. म्हणून आपली वृत्ती सतत आनंदात असायला पाहिजे आणि त्यासाठी आपला कर्तव्य धर्म काय त्याचं निरीक्षण परीक्षण व्यवस्थित केलं पाहिजे. जिथे आपली गरज आहे, अगदी आपण म्हणतो जगाकडे धावायचं असं नाही, जिथे आपल्या जवळपासच्या लोकांकडे आपली गरज आहे, आपल्या गरजेमुळे आपली जी माणसं सुखी होणार आहे जर आपल्याला वाटतं तर ती गरज आपण पूर्ण केली पाहिजे. लक्षात ठेवा. तिथे स्वतःचा फक्त स्वार्थ साधून उपयोग होत नाही. जीवन मलाच मिळालं पाहिजे, इतरांचा काय मी विचार करणार नाही, असं काही लोकांची जी भावना आहे ती त्यांच्या दुःखाला कारणीभूत ठरते शेवटी. म्हणून एकच बोध घ्यायचा की आपला कर्तव्य धर्म काय. एक, जे काम वाटायला आलं ते प्रामाणिकपणे मन लावून करता आलं पाहिजे. दोन, म्हणजे वर्तवण्यात राहता येतं. आणि तिसरं म्हणजे परमेश्वराचं स्मरण करत राहणं, कृतज्ञतेने स्मरण करत राहणं. आई वडील असो, भाऊ बहीण असो, ज्यांचे ज्यांचे आपल्याला खूप उपकार आहेत ही जाणीव वाढवत चला. मनातून जाणीव निर्माण झाली. अरे माझ्या भावाने माझ्यासाठी असं केलंय, तर माझ्या मित्राने माझ्यासाठी असं केलंय. थोडा वेळ बसल्यानंतर लक्षात घेतलं तर तुम्हाला लक्षात आलं की त्याने खरोखर कितीतरी उपकार आपल्यावर केले असतात आणि आपल्याला ते कळतच नसतं.
आणि तिथे आपलं सगळं चुकतं. कळत नाही ही चूक आपलीच खरी. आपण मला कळणार काय करणार, तुला कळल्यानं म्हणजे तुझ्याकडे तो विचार करण्याची कुवत नाही, त्यासाठी तू अभ्यास करत नाहीस, तसं निरीक्षण परीक्षण करत नाही, कर्म चुकतं. म्हणून इथे सावध राहा. आपला कर्तव्य धर्म आपल्याला पाळलाच पाहिजे. लक्षात घ्या, आपला कर्तव्य धर्म म्हणजे ते करताना जे कर्म करतो त्या कर्मातून आपण सुखी दुःखी होणार असतो. कर्म करताना सावध. सर्वांचं आणि आपल्याही हिताचं जे कर्म असेल तर ते सत्कर्म, दुसऱ्यांच्या हिताचं असेल पण आपल्या हिताचं नसेल तर ते सत्कर्म नाही. आपल्या हिताचं असेल आणि इतरांच्या हिताचं असेल तर ते दुष्कर्म. लक्षात घ्या, सत्कर्म आणि दुष्कर्म याची जर अर्थ समजून घ्यायचा तर ह्या गोष्टी समजून घेतल्या तर आणि त्याच्यातून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपण सहज आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून सहज आनंदाने जीवन जगण्याची कला सर्वांनी आत्मसात करावी अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राह. सद्गुरुनाथ महाराज की जय.